सर तुम्ही फोटोशूट करत आहे ना फक्त फोटो व्हिडिओ सर पाचपावली हदमध्ये 6 आरोपी पकडले आणि त्याच्यामध्ये एक तडीपार आरोप होता आणि तडीपार आरोपी किती वर्षासाठी तडीपार होता ते पुन्हा डिटेल्स. काल रात्रीला PSI गोळबोले DBची पार्टी एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी मेंढीबाग पुलाजवळ आलेला आहे. त्यावरून त्याचा शोध घेण्यासाठी सदर पार्टी एरियात गेली असताना त्या ठिकाणी एक संशयित कार दिसून आली. त्या कारमध्ये झडती घेतली असता एकूण 6 इसम मिळाले. त्यामध्ये एक अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे हा 1 वर्षासाठी मागच्या वर्षी तडीपार झालेला होता. 1 वर्षाकरता पाचपावली पोलीस हद्दीतून तो आणि त्याच्यासह इतर 5 लोक असे 6 लोक मिळून आले आणि ते कुठल्या तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत किंवा लुटपाट करण्याच्या तयारीत असताना मिळून आले. त्यांच्या गाडीची झडती, त्यांच्यामध्ये 2 तलवारी, 1 चाकू, नारांचा धागा, एक कार, असं एकूण आम्ही टोटल 5,07,760 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपीचा रेकॉर्ड तपासला तर ते सगळे रेकॉर्डर आरोपी आहे. त्यामध्ये एक विशाल विजय मेश्राम आहे, तो बाळापेठला राहतो, त्याच्यावर 8 ते 10 गुन्हे दाखल आहे. दुसरा आहे रोहित उर्फ DJ शंकर पराते, हा पण रेकॉर्डवरती गुन्हेगार आहे. तिसरा तडीपार आरोपी अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे हे पोलीस स्टेशन पाचपावली हद्दीतील आहे व त्यांच्यासोबत इतर 3 इसम मिळाले. ते पोलीस स्टेशन कपिलनगर एरियातील आहे. त्यांचे नाव असे आहे राजू हरभजन सिंग संधू, पापा उर्फ गौरी नक्के आणि अभिषेक उर्फ दत्त राजेंद्र सिंग असे एकूण आरोपी मिळून आले. त्यांना DB पार्टी आणि PSI गोळबोले यांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर 399, 402, 425 भारतीय हत्यार कायदा प्लस 142 मुंबई पोलीस कायद्याने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सर काही सांगितलं की ते का दरोडा टाकण्यासाठी जात होते या आणखी काही दुसरा काही वारदात करण्यासाठी? ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते किंवा तयारीतच होते. त्यांनी बरेच दिवस झाले ते खाली बसलेले आहे, त्यांना काही कामधंदा नाही आहे. कुठली तरी लुटपाट करून काहीतरी कोणाचा तरी धोका पोहोचण्याच्या जाणे सदर इसम सदर भागात मिळून आहे.